नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फुसक्या पंकजला पोलीस स्टेशनमध्ये रंगेहात सत्याने पकडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे आता मीरा आपल्या फुलाच्या दुकानात असते, पण तिच्या डोक्यात सारखे विचार चालू असतात. आता रियाच्या ओळखीचा वापर करून म्युन्सिपल ऑफिसमधनं यांच्या जन्माचं सत्य लवकरच बाहेर काढता येईल असा विचार चालू असतानाच तिला समोरच रिया दिसू लागते. त्याच वेळेस मीरा लगेच रियाला आवाज देते, रिया अगं इकडे ना. रिया पटकन मीराच्या दुकानात येते आणि विचारू लागते, काय गं वहिनी, कशासाठी बोलावलं? तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया अगं तुझ्या ओळखीवर तू फोन करणार होती आणि यांच्या जन्माची माहिती काढणार होती. काय झालं, झालं का काम? काय बोलले ते? त्यावर लगेच रिया म्हणू लागते, सो सॉरी वहिनी, अगं कामाच्या गडबडीत माझ्या लक्षातच राहिलं नाही. सो सॉरी, मला माफ करा, पण काळजी करू नको, मी लगेच फोन लावते. असे म्हणत आता रिया पटकन आपल्या पर्समधनं फोन काढते आणि आता म्युन्सिपल ऑफिसमध्ये त्या काकांना फोन लावते. आता फोन लागलेला असतो तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, काका अहो मी रिया बोलते, मला ना तुमच्याकडनं एक माहिती हवी होती. म्हणजे सत्यजित सुधाकर गायकवाड आहे ना, यांच्या जन्माचं बर्थ सर्टिफिकेट आणि त्यांच्या जन्माची माहिती हवी होती. मिळेल का काका? त्यावर ते काका म्हणू लागतात, मिळेल ना, पण जन्मतारीख सांगा. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं जन्माची तारीख काय आहे सत्यदादाची? त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, 19 एप्रिल 1999. आता मात्र रियाने ती जन्मतारीख तिकडे म्युन्सिपल ऑफिसमध्ये त्या काकांना सांगितलेली असते. त्यावर तिकडनं ते काका म्हणू लागतात, सॉरी, अशा जन्माची इथे कुठली नोंद नाही आहे आणि या तारखेची तर सत्यजित गायकवाड यांची नोंदच नाही आहे. आता मात्र लगेच रिया म्हणू लागते, बरं थँक्यू, ठेवते हा. त्याच वेळेस मीरा विचारू लागते, काय गं रिया, काय बोलले ते? मिळालं का बर्थ सर्टिफिकेट आहे का? त्यावर रिया म्हणू लागते, नाही वहिनी, अगं ते म्हणालेत की त्या दिवसाच्या सत्यदादाच्या जन्माची काही नोंदच नाही आहे. आता मीराला जरा धक्काच बसतो आणि वाईटही वाटतं. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय, त्या तारखेची नोंदच नाही आहे? असं कसं होऊ शकतं? याचा अर्थ मला जे वाटतं ते खरं तर नाही आहे ना? खरं तसंच असेल का? असे म्हणत आता मीराला मात्र काय करावं, काय बोलावं, काही सुचत नाही. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, काय काय वाटतंय मीरा वहिनी तुला? आणि कसल्या एवढ्या विचारात गोंधळली बरं? कसलं टेन्शन आले, सांगशील का? तेव्हा मीरा म्हणू लागते, काही नाही रिया, तुला तुझी कामं असतील ना, तू जा जा तू हा. तेव्हा लगेच आता मीरा पटकन तिथे खुर्चीवरती बसते आणि आपल्या कामाला सुरुवात करते. त्याच वेळेस रिया येते, मीरा वहिनी ते बाजूला ठेव आणि हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय, कुठलं टेन्शन आलंय सांगशील का? हे बघ, तू माझ्याबरोबर सगळं काही शेअर करू शकते. मीराबाईनी आपण जावा हे सगळं नातं आपलं वेगळं आहे गं, पण त्याआधी आपलं मैत्रिणीचं नातं आहे हे विसरू नको. मग एका मैत्रिणीला तू तुझ्या मनातलं सांगू शकते की नाही? आणि हे बघ, तू जर तुझ्या मनात जे काही चालू आहे ते मला सांगितलं तर मी कुणालाही सांगणार नाही, पण तुझं मन हलकं होईल मीराबाईनी. मी खूप दिवसांपासून बघते तुला ना खूप टेन्शन आहे आणि कसलं टेन्शन घेते, प्लीज शेअर कर मीराबाईनी. हे बघ, तुला आत्ता सांगायचं नसेल तर नको सांगू, पण जेव्हा तू कम्फर्टेबल होशील तेव्हा मला बोलाव आणि तुझ्या मनातलं सगळं काही खात्रीशीर तुम्हाला सांगू शकते. मी कुणालाही एक शब्दही काहीही कळू देणार नाही. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, रिया अगं सासूबाईंचंच बघ ना गं, आता मी तुला सगळं सविस्तरच सांगते पहिल्यापासनं. बघ, सासूबाई नेहमी यांना म्हणत असतात, तू माझा पोरगा नाही आहे, तुझा माझा काही संबंध नाही आहे. सतत यांना घालून पाडून बोलत असतात गं, यांचा अपमान करत असतात. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीराबाईनी अगं मॉमचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे ना? अगं त्यांना सवयच आहे, अगं त्यांना सवय लागून गेली असं वागायची. तू नको टेन्शन घेऊ यार. त्यावर मीरा म्हणू लागते, हे बघ रिया, तसं नाही म्हणायचं आहे गं मला. सासूबाईंचा स्वभाव कसा आहे मला माहितीच आहे. त्या सतत यांना बोलत असतात, टोमणे मारत असतात, पनोती म्हणत असतात, पण यांचं तसं नाही आहे. यांचा त्यांच्या आईवरती खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. पण तुला सांगते रिया, मला ना यांचं ते बिझनेस कार्ड काढायचं होतं ना, म्हणून यांचं बर्थ सर्टिफिकेट हवं होतं. आणि मागच्या वेळेस मग तेव्हा तू रवी भाऊजींचं बर्थ सर्टिफिकेट शोधत होती, तेव्हा मी अख्खं कपाट शोधलं, पण त्यात फक्त पंकजचं आणि रवी भाऊजींचंच बर्थ सर्टिफिकेट होतं. आणि बाबांना याबद्दल विचारलं तर त्यांनीही असं टाळलं माझं बोलणं आणि थोडक्यात शोधल्यासारखं केलं, पण त्यांनाही त्याबद्दल काही माहिती नव्हतं. घरात कुणालाच यांच्या बर्थ सर्टिफिकेटबद्दल काहीच माहिती नाही आहे. मग याचा अर्थ काय होतो? हे असं कसं बर्थ सर्टिफिकेट गाळ होऊ शकतं? यांनाही त्याबद्दल काही माहिती नाही. बरं ते जाऊ दे. त्यानंतर बाबांनी मला जुना अल्बम दाखवला.
त्यात रवी भाऊजींचे, पंकजचे, सगळ्यांचे लहानपणीचे फोटो होते, पण यांचा एक बी त्यांच्या आईबाबांबरोबर फोटो नव्हता. याचा अर्थ काय समजायचा? हे कुठे होते? हे नव्हतेच का इकडे? रिया, तू सांग. बर्थ सर्टिफिकेट नाही, यांचा लहानपणाचा फोटो नाही, आणि आता आता तर म्युन्सिपल ऑफिसमध्ये जन्माची नोंद पण नाही. मग काय समजायचा अर्थ? सांग ना. आणि एवढंच नाही, त्या अल्बममध्ये मला सासूबाईंच्या डान्सचा एक फोटो सापडला, तो मी तुला दाखवते, असे म्हणत मीरा पटकन आपलं ड्रावर उघडते आणि तो नृत्याचा जो निरूपाचा फोटो असतो ना, तो आता रियाला दाखवू लागते. तेव्हा रियाला लागते, मीरा वहिनी, अगं मॉम काय सॉलिड होत्या, अगं बघ ना कसला डान्स करायच्या, त्यांचा नंबरही आला होता. त्यावर मीरा म्हणू लागते, हो, त्यांना लग्नाआधी डान्सची आवड होती आणि लग्नानंतरही त्यांनी डान्स केला होता. या स्पर्धेत भाग घेतला होता, तिथे त्यांचा नंबरही आला होता. पण हे बघ, यावरती काय तारीख आहे? 12 मार्च 1999, आणि यांच्या जन्माची तारीख 19 एप्रिल 1999. मग रिया, यानुसार अर्थ काय होतो याचा कळलाय ना तुला? तेव्हा लगेच आता रियाही विचार करू लागते आणि म्हणू लागतो, हो हो गं मीरा वहिनी. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, कळलं ना तुला? अगं, ज्या वेळेस सासूबाईंनी या नृत्यात भाग घेतला होता त्यावेळेस त्यांना 8वा महिना चालू असेल. मग या अशा अवस्थेत कोण कसं नृत्य करू शकतं, कसा डान्स करू शकतं सांगणारी या. आणि बरं तेही जाऊ दे, या फोटोत नीट बघ बरं, सासूबाईंचं पोटही दिसत नाही. याचा अर्थ काय समजायचा? सतत सासूबाई यांना म्हणत असतात, तू माझा पोरगा नाही आहे, माझा तुझा काही संबंध नाही आहे. हे खरंच असेल का? तेवढ्यात आता सत्य आलेलं असतो. आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, हे काय बोलायली तू? आता मात्र मीरा आणि रियाला दोघींनाही धक्काच बसतो. सत्यदादाने आपलं सगळं बोलणं ऐकलं की काय असं त्यांना वाटू लागतं. त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू, तू माझ्या आईबद्दल असं बोलूच कसं शकते? तुझी हिंमत कशी झाली? निरूपाचा स्वभाव तुला माहिती नाही आहे का? त्यावर रिया म्हणू लागते, सत्यदादा, अरे तुझी ना ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली रे, तुझा गैरसमज झालाय. म्हणजे आम्ही मॉमबद्दल काही वाईट साईड बोलत नव्हतो, खरं म्हणजे. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, ते म्हणजे ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, ते मग ते नंतर करा. हे बघा, माझ्या आईबद्दल कोणी वाईट साईड बोललेलं मी ऐकून घेणार नाही, असे म्हणत सत्य जोरजोरात हसू लागतो. मीरा आणि रिया एकमेकींकडे बघू लागतात. दोघेही खूप घाबरलेले असतात. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, मी समजू शकतो ग, 2 सुना एकत्र आल्या की सासूची अशी जरा टिंगल-टवाळी चालूच असते. सासूचे टोमणे ऐकून ऐकून कंटाळलेल्या सुना अशा सासूच्या थोड्याशा गप्पा एकमेकींबरोबर शेअर करू शकतात ना. मग तेच चालू होतं ना तुम्हा दोघींचं. निरूपाचं काहीतरी गारानं चालू होतं ना. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, नाही म्हणजे सत्यदादा. त्यावर सत्य लागतो, पण हे बघा, निरूपाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत जाऊ नका. तेव्हा रिया म्हणू लागते, बरोबर, ठीक आहे, तुम्ही दोघे बोला, मी निघते, मला काम आहे, असे म्हणत रिया तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस सत्या धूमकेतूजवळ येतो. धूमकेतू, निरूपाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत जाऊ नको गं, आणि तिचं बोलणं मनावरही घेत जाऊ नको. अगं तिचं कसं आहे ना, ती बोलून जाते पण तिच्या मनात काही नसतं गं. अगदी आई माझी ना मनाने खूप चांगली, एक नंबर भारी. आणि धूमकेतू, तू काही ते टाईमपास करत बसली, चल पटकन आपल्याला जायचं आहे ना. त्यावर मीरा म्हणू लागते, कुठे? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू असं काय करते? अगं निरूपाचा वाढदिवस आलाय ना, आपल्याला नेकलेस खरेदी करायचं आहे ना, मग चल पटकन. आता लगेच मीरा म्हणू लागते, बरोबर, तुम्ही गाडी काढा, मी दुकान बंद करून आलेच, असे म्हणत दोघेही आता इकडे सोनाराच्या दुकानात आलेले असतात. आता लगेच सोनार काका म्हणू लागतात, सत्यदादा, अरे तुझा फोन आला आणि 1 से 1 बडकर हे नेकलेस काढून ठेवलेत. आता खूप छान सारे नेकलेस आता मीरा आणि सत्य बघत असतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, हा कसा वाटतो? हा कसा दिसेल निरूपाला? तेव्हा मीरा म्हणू लागते, खूप छान दिसेल की, एक नंबर भारी. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, काका, हा नेकलेस कितीपर्यंत भेटेल बरं? तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात, हा नेकलेस, अरे हा नेकलेस तर आत्ताच आमच्या दुकानात आला आहे आणि खूप चालतोय बरं का, खूप लोक खरेदी करतायत, एक नंबर भारी, खूप छान दिसतो तो. हा नेकलेस तरी तुम्हाला 2 लाखापर्यंत भेटेल. आता 2 लाखापर्यंत भेटेल म्हटल्यानंतर सत्या मीरा एकमेकांकडे बघू लागतात, कारण फक्त त्यांच्याकडे 25,000 असतात आणि एवढ्यात मग हा नेकलेस कसा खरेदी करायचा, असे प्रश्न दोघांनाही पडलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, 2 लाख? त्यावर लगेच सोनार काका म्हणू लागतात, सत्यदादा, काळजी करू नको, अरे आमच्याकडे एक ऑफर आहे.
दागिना जर खरेदी करायचा असेल तर एक पट रक्कम भरायची, म्हणजे तुम्ही आत्ता फक्त 20,000 भरायचे आणि टप्प्याटप्प्यावरती हे पैसे फेडत राहायचे. अशी आमच्याकडे ऑफर चालू आहे. तुम्हाला जर हा दागिना घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त आत्ता 20,000 भरा आणि टप्प्याटप्प्याने हे पैसे मला आणून देत जा. चालेल? तेव्हा सत्याला लागतं चालेल की धूमकेतू? अशाने तर आपण हा नेकलेस सहज घेऊ शकतो. धूमकेतू, तू पैसे आणलेत ना? मीरा पटकन आपल्या खिशातनं म्हणजे पर्समधनं पैसे काढते आणि सत्याच्या हातात देते. आता मात्र सत्या पटापट पैसे मोजतो. त्याला तर खूप आनंद झालेला असतो, कारण आता त्याच्या आईसाठी त्याने एवढा 2 लाखाचा नेकलेस खरेदी केलेला असतो ना. आता सत्याने ते 20,000 सोनार काकांना दिलेले असतात आणि नेकलेस घेऊन तिकडनं दोघेही आता घरी येतात. तर इकडे आता पंकजच्या शॉपमध्ये पंकजला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. आता फक्त रडायचंच बाकी असतं आणि तेही काम या पंकजने सुरू केलेलं असतं. आता मी माती खाल्ली, मी काय करू? कुणाला कसं तोंड दाखवू? माझ्या दुकानाचं काय होणार? अशी कशी माती खाल्ली मी, एवढा शिकलेला असूनही? नाही नाही पंकज, अरे बिल न देता तू ऑर्डर दिली ना, ही खूप मोठी चूक केली पंकज तू, आणि इथेच तू माती खाल्ली. एवढ्या तुझ्याकडे डिग्र्या असून ना काहीच उपयोग नाही, असे तू स्वतःलाच आता बडबड करत असतो. पण पंकज, तू ना जास्तच डिग्र्या घेतल्या म्हणून तुझी अशी अवस्था झाली. अशी आता कुटकुट त्याची चालू असते. त्याच वेळेस पंकज लागतो, नाही 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 नाही, हे कुणामुळे झाले माहिती? हे त्या सत्यामुळे आणि मीरामुळे झाले. सारखे माझ्या दुकानावरती नजर ठेवून होते. त्यांना बघवत नाही पण होती, नाही तर त्याचीच नजर लागली असेल. जळत होते ना माझ्यावरती. पण सोडणार नाही मी. पण मी आता काय करू? आता मी माझा माल कसा मिळवू? आणि माझे पैसे तेही गेले. मला तर खूप टेन्शन आलं आहे. आता मला कोण पैसे देणार? कुठनं आणू मी पैसे? नाही 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 मम्मा, मी काय करू? असा विचार चालू असतानाच लगेच आता दुकानातला एक व्यक्ती येतो, म्हणजे जो हेल्पर असतो. तो आता लगेच पंकजला म्हणू लागतो, सर अहो, आत्ताच आपण ज्या कंपनीकडनं प्रोडक्ट सेल करतो ना, त्या कंपनीचा मेल आला होता. त्यांना त्यांच्या डिलेवरीचे पैसे हवेत. तेव्हा पंकज लागतो, पैसे फरार झाले, तुला कळत नाही का? कुठनं द्यायचे त्यांना पैसे? त्यावर लगेच आता तो हेल्पर म्हणू लागतो, सर त्या कंपनीचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे? अहो, माल विकला गेला की लगेच त्यांना त्यांचा शेअर हवा असतो, आणि आपल्या दुकानातनं माल विकला गेला हे त्यांना कळालं आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वाट्याचे पैसे हवेत. तेव्हा पंकज लागते, तू निघ ना, काम कर, त्यांचं आपण नंतर बघून घेऊया, चल निघ. त्यावर लगेच तो हेल्पर म्हणू लागतो, सर असं इग्नोर करून चालणार नाही. त्यांचा आत्ता शेवटचा मेल आला आहे. जर लवकरात लवकर त्यांना त्यांचे शेअर भेटले नाही तर ते आपलं दुकान जप्त करणार आहे. त्यावर पंकज लागते, कोण करू शकत नाही जप्त दुकान, चल निघ आणि तुझं काम करून घे. असे म्हणत पंकज त्याला हकलवतो. आता मात्र पंकजला काय करावं काही सुचत नाही. तर इकडे सत्या आणि मीरा आता तो नेकलेस घेऊन आपल्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू हा नेकलेस 1 नंबर भारी आहे ना, मग हा आता तुझ्याजवळ ठेव, म्हणजे कसं आहे तो व्यवस्थित राहील. त्यावर मीरा म्हणू लागते, काय माझ्याकडे? अहो नाही नाही, माझ्याकडे कसा ठेवता येईल? आता तुम्हीच बघता ना, आपल्या कपाटाला कुलूपच नाही आणि सोनं कसं ठेवायचं त्यात, ते पण एवढं महाग, सोन्याला किती भाव आहे आता. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू मग ठेवतो माझ्याकडे. असे म्हणत सत्या लगेच आपल्या कॉटवरती जी गादी असते ना, त्या गादीखाली तो नेकलेस ठेवतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो सोनं कोणी असं गादीखाली ठेवतं का? ही सोनं ठेवायची जागा आहे का? त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू आता तुला ठेव म्हटलं तर तू नकार देते, मग माझं माझं मी ठेवतो की? त्यावर मीरा म्हणू लागते, नाही हो, अहो सोनं ना सुरक्षित जागेवरती ठेवलं पाहिजे, जिथे कोणालाही ते दिसणार नाही, सापडणार नाही, अशा ठिकाणी. मग लगेच सत्या एक खुर्ची घेतो आणि खुर्चीवरती उभी राहून आता तो बॉक्स कपाटावरती ठेवू लागतो. मीरा तर आता डोक्यालाच हात लावते, सोनं कुठं ठेवायचं एवढं पण कळत नाही. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू आता काय झालं? अगं कपाटावरती सुरक्षित राहील की, कुणाला दिसणार बी नाही. आणि धूमकेतू, मी एका पिक्चरमध्ये पाहिलं आहे, अगं चोर येतात आणि अख्खं कपाट चाळून काढतात, पण त्यांना कुठेही सोनं सापडत नाही. पण ते सोनं कुठे असतं माहिती? कपाटावर, जे त्यांना दिसतच नाही, म्हणून मी कपाटावर ठेवायलोय धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, गप्पा बसाव, अहो तो पिक्चर आहे, तुम्हाला पिक्चरही कळत नाही का? पण आपल्याकडे खरं सोनं आहे ना, मग ते आपण असं कसं ठेवू शकतो? ते असं घरातल्या एखाद्या लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू चल मग आपण दुकानातल्या लॉकरमध्ये ठेवू. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय करू तुमचं? अहो दुकान काही घरात आहे का? ते किती लांब आहे घरापासनं, आणि तिथे आपण सोनं ठेवणार?
नाही 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 नाही, मला नाही पटत ते. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू मग घरात जर लॉकरमध्ये ठेवायचं असेल तर आपल्या घरात निरुपाच्याच कपाटाला लॉकर आहे ना. मग आता आपल्याला एक काम करावं लागेल धूमकेतू. आपल्याला गुपचूप निरुपाच्या कपाटाच्या चाव्या मिळवाव्या लागतील आणि मग हा नेकलेस त्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावा लागेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, काही काय बोलताय तुम्ही? नाही बाबा, मी असं काही करायला मदत करणार नाही. हे बघा, सासूबाईंनी बघितलं तर उगाच आपल्यावरती कुठला आळ घेतील. नाही नाही नाही, मला नाही चालणार आहे. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, मग धूमकेतू आपण सरळ सरळ जाऊन निरुपाला हा नेकलेस देऊया तिच्या लॉकरमध्ये ठेवायला. तेव्हा मीरा म्हणू लागते, सरप्राईज द्यायची ना त्यांना, मग असा कसा आधीच देऊन टाकणार तुम्ही? त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तसा नाही द्यायचा. मी निरुपाला सांगेल, निरुपा हा नेकलेस मी धूमकेतूसाठी आणलाय, हा तुझ्या लॉकरमध्ये ठेवशील प्लीज. आणि मग काय, निरुपाचा असा झळपळाट होईल, असं मस्तक तापेल. धूमकेतूसाठी नेकलेस म्हटल्यानंतर काही खरं नाही. आणि अशा पद्धतीने आपण तिच्याकडे ठेवून तिलाच ते सरप्राईज देऊन टाकूया, चालेल? त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, चालेल, ही आयडिया चांगली. तर इकडे पंकज आता आपल्या खुर्चीवरती बसलेला असतो. आता काय करावं काही सुचत नाही याचा विचार चालू असतानाच आता देविका येते. बेबी असे म्हणताच आता पंकज टणकन उडतो, कारण देविका इथे आली. कधी काही होऊ शकतं, कोणी येऊ शकतं आणि माझं भांडं फुटू शकतं. नाही 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 नाही, देविका तू इकडे कशाला आली? बेबी तू घरीच थांबायचं. त्यावर लगेच आता देविका पटकन सोफ्यावरती बसते आणि मला वाटते, बेबी मी येणारच, कारण या दुकानाचा तू मालक आहे आणि मी मालकीन. तेव्हा पंकज आता देविकाजवळ बसतो. बेबी तू मालकीन आहेस ग, पण कसं आहे ना, तू इथे नाही थांबू शकत. इथे कोणी ना कोणी येत जाईल ना, मग कसं चालेल बरं? तेव्हा देविका म्हणू लागते, काय कोणी ना कोणी येत जाईल म्हणजे? त्यावर पंकज लागतो, अगं म्हणजे कस्टमर येत जात असतात ना, मग तू इथे थांबणं बरोबर वाटत नाही. त्यावर देविका म्हणू लागते, का बरोबर वाटणार नाही? मी पण मालकीन आहे ना. आणि पंकज, या दुकानाचा सगळ्यात जास्त वाटा ना माझ्या वाटेलाच यायला पाहिजे, म्हणून तू तुझ्या बेबीसाठी काहीतरी कर ना. असे म्हणत आता देविका पटकन लगेच पंकजच्या चेअरवरती बसते. तेव्हा पंकज लागतो, म्हणजे काय करायचं मी? त्यावर लगेच देविका म्हणू लागते, पंकज मला ना तुझ्याकडनं डायमंड ब्रेसलेट हवंय, आणशील ना माझ्यासाठी? सांग ना. तेव्हा पंकज जर आपल्या छातीलाच हात लावतो. अरे बापरे, डायमंड ब्रेसलेट कुठनं आणायचा? इथे माझ्याकडे विष घेण्यासाठी पैसे नाही आहेत आणि हिला ब्रेसलेट हवाय, असे तो मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, बेबी अरे सासूबाईंचा वाढदिवस आलाय, आईंचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसात मला तू दिलेलं हे डायमंडचं ब्रेसलेट घालून मिरवायचं आहे आणि सगळ्यांना दाखवायचं आहे, माझा पंकज एक बिझनेसमॅन आहे आणि मी त्याची बायको. तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागते, मामाचा बड्डे आणि हिला ब्रेसलेट हवं आहे, इथे माझ्या हातात बेड्या पडण्याची वेळ आली आणि हिला ब्रेसलेट घालायचं आहे, काय करावं हिचं ना काही कळत नाही आहे. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, बेबी तू एक काम कर, आईंना ना 7-8 हजाराची एखादी साडी घेऊन टाक, म्हणजे कसं त्या खुश होतील आणि माझ्यासाठी ब्रेसलेट. तेव्हा पंकज लागतो, हो हो बेबी चालेल. त्याच वेळेस पंकजला आता लगेच त्या प्रोडक्ट घेतलेल्या कंपनीचा फोन येतो. तेव्हा देविका म्हणू लागते, बेबी अरे किती वेळचा फोन वाजतोय, अरे उचल ना. पंकज आता पटकन फोन उचलतो आणि म्हणू लागतो, हो 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 चालेल चालेल, पोच करेल, ठेवतो मी, माझ्याकडे वेळ नाही, असे म्हणत पंकज फोन बंद करतो. त्याच वेळेस तो देविकाला उठवतो आणि म्हणू लागतो, बेबी बेबी तू जा आता घरी, मला ना खूप महत्त्वाचं काम आठवलं आहे, तू इथे टाईमपास करू नको बरं, माझं काम व्हायचं नाही, तू जा. असे म्हणत आता त्याने देविकाला तिकडनं हकललेलं असतं. तर इकडे सत्या आता निरुपाच्या रूममध्ये आलेला असतो. आता दरवाज्यात येताच सत्या डोकावून बघतो तर निरुपा आरशासमोर उभी असते आणि आरशात म्हणत असते, माझा पंकज मला एवढं लांब नेकलेस आणणार आहे, किती छान दिसेल ना, पण एवढं लांब ते तर खूप महागाचं असेल, सोन्याला तर खूप भाव आहे ना, नाही नको, थोडंसं आप्रं करते. असे म्हणत आता निरुपा हात जरा वरती नेते. हा एवढं नेकलेस माझा पंकज नक्कीच आणेल मला, पण नाही, माझा पंकज तर एका फटक्यात 5 लाख कमवतो, तो तर माझ्यासाठी मोठाच नेकलेस आणेल, कारण माझ्या बबड्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना. अशा निरुपाच्या आता या आरशात बघून गप्पा चालू असतात. सत्याला मात्र हसायला येतं. त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणू लागतो, निरुपा अगं कुणाशी बोलायली का? तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही नाही मी कशाला बोलू. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, निरुपा हा दागिना. त्याच वेळेस निरुपा पटकन तो बॉक्स आपल्या हातात घेते आणि उघडून बघते, वाव कसला भारी नेकलेस आहे, माझ्या बबड्याने पाठवला आहे ना, मी म्हटलंच होतं
माझा बबड्या या बड्डेला मला नेकलेस गिफ्ट देणार. बघ बघ किती जीव आहे, किती प्रेम करतो माझा बबड्या माझ्यावर. तेव्हा सत्या मला लागतो, निरूपा उगाच गैरसमज करून घेऊ नको, हा नेकलेस तुझ्या बबड्याने नाही पाठवला. अगं मी धूमकेतूसाठी आणलाय. आता निरूपाला तर खूपच राग येतो. काय तुझ्या बायकोसाठी? धर मग तुझ्या हातात, माझ्याकडे कशाला देतोय उगाच. मला वाटलं होतं माझ्यासाठी. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू सरप्राईज द्यायचे ना निरूपा, आणि तशी समदे दागिने तुझ्याकडे असतात ना, मग एवढा तुझ्या लॉकरमध्ये ठेव ना. जेव्हा मला सरप्राईज द्यायचे ना, जेव्हा मी मागेल तेव्हा तू देशील ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे. त्याच वेळेस निरूपा मनाशीच म्हणू लागते, मी बबड्याकडे नेकलेस मागितला ना, म्हणून मुद्दाम मला जळवण्यासाठी बायकोसाठी नेकलेस घेऊन आलाय. पण मी पण दाखवेल माझा बबड्या किती मोठं नेकलेस आणतोय ते. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा ठेवतेस ना? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो ठेवते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापेक्षा डबलीनं नेकलेस माझा बबड्या माझ्यासाठी आणणार आहे, मग दाखवेल तुला. असे म्हणत निरूपा तिकडनं निघून जाते. त्यावर सत्या मनाशीच म्हणू लागतो, निरूपा तुझा बबड्या काय आणेल काय नाही हे मला माहिती नाही, पण हा नेकलेस देऊन मी तुझं मन नक्कीच जिंकू शकतो, असे तू मनाशीच म्हणू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे सत्या आता आपल्या कस्टमरला सोडण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. तर पंकजही आपलं सामान म्हणजे आपल्या वस्तू मिळाल्या की नाही हे शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतानाच आता त्याला मात्र पोलीस स्टेशनमधनं धक्के मारून बाहेर काढलं जातं. तेव्हा हवालदार म्हणू लागतो, ए निघ इकडनं, परत इकडे फिरकू नको, जेव्हा तुझा माल सापडेल तेव्हा आम्ही तुला फोन करू. असे म्हणत आता हवालदार लगेच पंकजला धक्का मारून बाहेर ढकलतो. त्याच वेळेस सत्याची गाडी दिसू लागते. पंकज पटकन आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यात हवालदार म्हणू लागते, ए अजूनही तू गेला नाही, निघ इकडनं. तेवढ्यात आता सत्या लगेच या फुसक्या पंकजकडे बघतो. आता नेमकं याला पोलीस स्टेशनमधनं का बाहेर काढलं, याचं इकडे काय काम आहे, या सगळ्याचा सत्या मात्र शोध घेणार. तर इकडे आता मीरा पुन्हा त्या डान्स क्लासच्या मॅडमच्या घरी आलेली असते. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, हे बघ मीरा, माझ्या आईला ना एक सवय होती, ती रोजचं टिपण एका डायरीत करायची. आपल्याला त्यात काही मिळतंय की बघूया. आता मीरा आणि त्या मॅडम ती डायरी शोध असतात. त्याच वेळेस आता त्यात मात्र निरूपाबद्दलही काही लिहिलेलं असतं. म्हणजे होळीच्या वेळेस निरूपाला 5वा महिना चालू होता. तिच्या पोटात 5 महिन्याचं बाळ होतं का? मग ते कोण असेल, पंकज की सत्यजित? असे असंख्य प्रश्न आता मीराला पडलेले असतात. आता मात्र मीरा या सगळ्याचा शोध कसा घेणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.